सोडा ना. खरंच कोणीतरी येईल. अहो सोडा. अहो भाकरी. बघा सगळी भाकरी जळ. तुम्ही पण जेवा की. नाही माझं जेवण झालं, तुम्ही जेवून घ्या. याला काय होतंय, 2 घास खाऊन घ्या की. पाहिजे तर मी भरवतो. डबल जेवशीला तर डबल खुश होशीला. थांबा घ्या. नाही नाही नको, माझं जेवण झालंय खरंच. आणि दिवाळी लावू दे. राहू द्या. कोण हाय? राणा, अंधारात काय करतायसा दोघं? झोपला नाही सवय अजून? अगं जेवायलोय मी. अरे अंधारात कसलं जेवतोयस? वय मला दिसतंय की अंधारात. अंजली, हा तू बी दिवा लावूनस वय? काय दोघांसने अंधारात बसायला आवडतंय? ते मी काडेपेटी शोधत होते. इथेच होती काडेपेटी. हो अगं चूल पेटलेली हाय ना व? हो मग लावते. ते राहू द्या. झालंय माझं जेवण. चला जाऊ बाहेर. हा राणा, तांबडा रसा गोड लागतोय ना व? वय नाही म्हणजे ते हॅलो. अरे काय झालंय? अरे किती वेळ लागणार आहे दुरुस्ती व्हायला? अरे बाबा गाव एवढ्या वेळा अंधारात ठेवणं चांगलं नाही. लवकर काय ती दुरुस्ती उरका. होय होय. हा हा ठेवतो. आबा अरे थोडं सुनबाई अजून झोपला नाही सा? नाही, हे जेवत होते आणि तेवढ्यात लाईट गेली. अहो डीपी उडालाय. अजून 3-4 तास तरी लागतील. तुम्हाला झोप आली असेल तर झोपून घ्या. राहणं कुठे? मी येत आहेत. ताईसाहेब चला या. हा अहो नीट धर मेणबत्ती, नाही तर आम्ही उगा पडायचो बर का. हा या. चंदे अगं नीट पकड की मेणबत्ती. माझं पदर पकडा, मला दोन्ही हाताने पकडू दे. खाली दाव. हा बघा. हळू हळू हळू. अगं वय ग, अहो हळू. अंधाराची एक लई नाटकं करतीस बघ चंदे तू. थांबा. आता खाली दाव बरं, खाली दाव. ताईसाहेब नाही 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 काय झालं हो? नाही. चल चल बाई, चल. जाऊ काय? आ लागतंय बघा मस्ती. हळू की ताईसाहेब, हळू. हा बघा ताईसाहेब. हा मी जाते खाली. हा आमचा पाय कुठं? अरे पडलं सगळं. अगं चंदे, ऐकू कशी पडली ग चंदे? काय झालं? पडला काय? लागलं नाही ना? आओ बघा ना, ही चंदी कशी धडपडी आहे. तिला सांगतोय बरं का आम्ही, हळू चल हळू चल, ऐकतच नाही काही. अरे पण एवढा अंधाराचं खाली धडपडत यायला सांगितलं कोणी तुम्हाला? ते मेणबत्ती, मेणबत्ती पेटवायची होती. मला अंधाराचं लय भ्या वाटते. हीच पडली बघा, आम्ही नाही पडलोय, आम्ही नाही. 3-4 तास लाईट येणार नाहीत. तोवर आपण इथं बसू. या. नाही राहू द्या. येत आहे ना? आलो आलो. हो दाखले सुनबाई. येत आहे ना? आहे काय, आलो की. चल ग चंदे, हळू. हा हळू चंदे. खरं
आजकाल लाईट जात नाहीत ना मग आजच कस काय गेली बरं? अहो डीपी खराब झालाय. नाही पण असं आदनं मधनं डीपीच कस काय खराब झाला? काय तुम्हाला विचारून खराब होणार आहे तो? तसं ना मामांजी, पण मंत्र्याच्या घरी असं लाईट जाणं बरोबर नाही ना व. अहो पावसा पाण्याचे दिवस आहेत, खराब झाला असेल डीपी. 2-4 तासात होईल रिपेअर. हा अहो तोवर अंधारात गप्पा मारत बसू की. या बसा. हा बसा की. ये चंद्या, हळू ये हा. हात धरून धरून ये. हा ये. नाही तर परत तुम्ही अंधारात पडायच्या. नाही नाही, आम्ही कुठे पडलो? ही चंदी पडली म्हणलं ना मी आज पडली तिथं. वय म्हणजे कुणीतरी पडायचं. बसा. एकदम हळू बस हं चंदे, एकदम हळू, काही होणार नाही. बस बस. आई ग बिचारी, हात दे जरा. काय राहा ना, मस्त अंधारात गप्पा आणूयात. चालतंय ना? बसूया की. आपण बी घेऊ कधीतरी अंधाराची मजा. अंधाराची काय मजा घेणार आहे? अंधारात बसून काय करणार पण समदे राणा भाऊजी? सुनबाई, सूरज कुठं हो? नाही म्हणजे घरात झोपलाय का गेला बाहेर? झोपलेत ते. तुम्ही म्हणला ना व आता कुणी बी बाहेर जायचं नाही म्हणून, तर मग दमले आणि झोपले. सुनबाई, सूरज वरती असताना तुम्हाला कसलं भ्या वाटत होतो? अंधाराचं. हा अंधाराचं भ्या वाटतंय आम्हासनी. तुम्ही आणि अंजलीबाई दोघे बी सारखे आहे सा बघा. त्यासनी बी अंधाराचं बी वाटते. नाही म्हणजे आता नाही वाटत. म्हणजे मी तुमच्या बरोबर असतोय म्हणून नाही वाटत ना व? खरंच काय? होय. अहो मगाशीच अंधारात म्हणल्या मला. विचारा. काय आहे, मुंबईकडे बी लाईट जाती कधी कधी, पर गावासारखा अंधार का तिकडे पडत नाही बघा. वय बाई, शहराकडे कसं जनरेटर, गाड्यांचे लाईट, बॅटऱ्या समजा असते. काही बी म्हणा, शहरातलं गणितच भारी असतंय बघा. अंधारात गाव किती शांत वाटतंय ना. वेगवेगळे आवाज ऐकू येत आहेत, निसर्ग अनुभवता येतोय. हाही अनुभव छान आहे. आणि आपण जर का गावाबाहेर असू तर अजूनच छान. तुम्ही घेतला होता हे अनुभव? हो, एकदा यांनीच घडवून आणला होता. मला मस्त काजवे दाखवले होते. कधी? लग्नाच्या आधी. काय राहना, अरे आम्हाला बोलला नाहीस कधी ते? आबा, हा, ते अशा अंधारात मसाला दूध प्यायची मजा वेगळीच असते. करायचं काय? चालतंय की. हा, म्हणजे चालतंय. बरं, लगेच करते मी. तोवर तुम्ही गप्पा मारत बसा. हा, मी बी मी येतो. येते, चल तुझ्या संग. या. आता यांच्या हवा पाण्याच्या गप्पा ऐकत बसाव्या लागणार बघ आपल्याला. होत आहे सब. आपण मेणबत्ती घेऊन वर जाऊया काय? नाही नाही नको, वरती अंधार आहे बाई, लाईट येऊ दे मग जाऊ.
मग काय पैलवान, जमतोय ना संसार नीट? शिकायला सुरुवात केली का नाही? समजा नीट चाललंय. आता शिकवणाऱ्याच भारी भेटल्यात म्हणल्यानंतर समजा जमतंय की नीट? आम्ही काय म्हणतो मामांजी, आता असं रातच्या टायमाला नुसतंच बसलोय तर गाण्याच्या भेंड्या खेळूया काय? हा भेंड्या खेळूया. श्री गणेश. ओ चंदा, अहो ही काय शाळेची ट्रिप आहे वय भेंड्या खेळायला? आणि मला बी गाणी येत नाहीत. नाही, नगा असेल तर राहू द्या. ते आम्ही आपलं बसून बसून लई कटाळा येईल म्हणून म्हणलं होतं की काय नाही. कटाळा आलेला दिसतोय. लाईटी गेली ती म्हणल्यावर मोबाईलची बॅटरी नाही म्हणून मोबाईल नाही आणि टीव्ही बी नाही. एकटं माणूस काय करणार नाही. ओ मोबाईल आणि टीव्ही आजकालची खेळणी आहेत. अहो आमच्या काळात लाईट गेल्यानंतर आम्ही मस्त गप्पा मारत बसायचो, गोष्टी सांगायचो. आबा, आपण पण गोष्टी सांगायच्या काय? हा चालते, एक एक करून सांगूया. हा, पण भूताच्या गोष्टी सांगायच्या. गोदक का, या अशा अंधाराच्या टायमाला भूताच्या गोष्टी ऐकायला लई भारी वाटतं बघ. भूताच्या नाही नाही कशाला? माझी ताई साहेब अजिबात घाबरत नाहीत बघा. हा मग चालते. गोदक का, लई भारी खतऱ्या गोष्ट सांग बघ. एकदा मी आणि माझी आई आणि माझा भाऊ तालुक्याला गेलतो रानभुलीच्या माळावरनं. संध्याकाळी परत येताना एसटी चुकली, अंधार पडलेला. मग आता तिथं बसून काय करायचं म्हणून आम्ही मधल्या वाटेनं रानभुलीच्या माळावरनं चालत निघालो तर बाई अंधारात पायातनं काय दिसना. लांबडी लांबडी जनावरं निघत्यात, किडक किर्र करायला लागलेली. तसंच आम्ही चालत जरा पुढे आलो तर एक मुलगी तिथं रडत बसली होती. अगदी तुझ्यासारखीच होती बघ चंदी. हा, अगदी चंदी सारखी होती. आम्ही तिच्याजवळ गेलो आणि तिला विचारलं तर ती म्हणली वाट चुकले. मग आम्ही तिला आमच्या संग घेतली आणि आम्ही परत वाटेनं चालत निघालो. पुढं चाललो तसं वट वागळं भिरभिर फिरायला लागलेली. किड्यांचा तर आवाज अजून वाढलेला आणि पायवाट बी दिसेना अशी झालेली. तसंच आम्ही भीत पुढं चाललो तर पुढं काय, तिथं बी एक बाई रडत उभी होती. तिला विचारलं तर ती बी वाट चुकलेली. मग तिला आम्ही संग घेतली, निघालो परत चालत. आव गोदक्का, त्या दिवशी समदे बायका वाट चुकल्या असतील बहुतेक. हा मला नाही माहित, पण आम्ही पुढं चाललो अर्धा पाऊण तास चालत राहिलो. आणि पुढं काय, एक म्हातारी उभी होती, वाकडी तिकडी काठी घेऊन चालत होती. जक्क म्हातारी होती. तिला धड चालता बी ना, केस पिंजारलेली, अगदी भयानक दिसत होती ती. आम्ही भीत त्या म्हातारी जवळ गेलो, तिला विचारलं तर ती म्हणली काय, या रानभुलीच्या माळावर माझी सून आणि तिची पाठराखील दोघी बी हरवल्यात. मी त्यासनी हुडकायला लागले. मग मी म्हणलं तुमची सून आणि तुमची पाठराखील आमच्या संग आहे असं म्हणून मी वळून बघितलं तर तिथं कोणी बी नाही. ती सून बी गायब
ते पाठराखीन बी गायब. मग आमची जी दातकिळी बसली, असं थरथर कापायला व्हायला लागलं. तिथं जे पळत सुटलो ते थांबायचं नावच नाही. पळतोय पळतोय पळतोय, किती बी पळू दे, समोर म्हातारी उभी आहे. ती आम्हाला काय विचारते माहितीये काय? माझी सून आणि तिची पाठ राखीन कुठं हाय? बस 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 मला असले म्हाताऱ्यांचं लय लय भ्या वाटते. पास करा होत आहे. चला उठा. चला 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 चला. वाड्यात बी फिरती ती म्हातारी. कवा लाईट गेल्यावर येते कवा कवा. लाईट कधी येणार आहे? म्हातारी येऊन गेल्यावर. तुम्ही आता इथे काय करताय? तुम्हाला अंधाराचं भ्या वाटते ना हो? आणि मी असलो की भ्या वाटत नाही, म्हणून आलं तुमच्या सोबतीला. अच्छा, तुम्ही विझवलीत मेणबत्ती? काय काम करते ना मी. मग मी कुठं काय करायला? करा की तुम्ही काम. मी अडवतोय वय तुम्हाला? मग जा बरं बाहेर.